करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या अतुलनीय शौर्यानं पराक्रमानं गाजवलेला हा कोल्हापूर जिल्हा आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा पाईक असलेला कोल्हापूर जिल्हा। आज आपण मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। मी सध्या कोल्हापूर शहरामध्ये आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। काही सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत। या सगळ्यांकडनं आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या समस्या त्यांना या ठिकाणी फेस कराव्या लागतात त्या सगळ्यांवर चर्चा घडवून आणणार आहोत। मी सर्वात पहिल्यांदा सुरुवात करणार आहे सकाळचे ज्येष्ठ पत्रकार साळुंके सर यांच्यापासून। सर, कोल्हापूर लोकसभा दृष्टीनं महत्त्वाचे बसून बोला सर, कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण प्रकाश टाकाल? तुम्ही आता सुरुवातीला शाहू महाराजांचं जे नाव घेतलं त्याच्या संदर्भात मी बोलतो। शाहू महाराजांनी गेल्या 100 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये ज्या विकासाच्या योजना केल्या त्या पाहिल्या तर गेल्या अलीकडच्या 40-50 वर्षामध्ये या प्रस्थापित सरकारला कोल्हापूरमध्ये विकासाच्या योजना करता आलेल्या नाहीत, हे सत्य आहे। यामध्ये जर विचार केला तर कोल्हापूरचा हद्दवाढीचा हा प्रश्न आहे। गेली 45 वर्ष कोल्हापूरचा हद्दवाढीचा प्रश्न रखडलेला आहे, 1 इंचाने देखील वाढ झालेली नाही। त्या मानानं सांगली घ्या, सोलापूर घ्या, पुणे घ्या, यांनी आपापल्या हद्दवाढ करून विकास तिथं साधलेला आहे। दुसरी एक महत्त्वाचे जे प्रश्न होता तो थेट पाईपलाईनचा प्रश्न, त्याला आता जरी हिरवा कंदील जर दाखवला असला तर गेली 45 वर्ष कोल्हापूरनं या प्रश्नासाठी लढा दिलेला आहे। दूषित पाण्याचा प्रश्न इतका भयानक होता की शेकडो बळी या दूषित पाण्यामुळे कोल्हापुरात गेलेला आहे। आणि तिसरा प्रश्न आहे तो विमानतळाचा प्रश्न आहे। अजून गेली कित्येक वर्ष 2 वर्ष झाले कोल्हापुरात अजून विमान आलेलं नाही आहे आणि विमानसेवा अजूनही सुरळीत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पंचगंगा प्रदूषणाचा हाही देखील अतिशय महत्त्वाच्या 4 मुद्द्यांवर प्रकाश झोत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार महोदयांनी टाकलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे या ठिकाणी नेते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। या सगळ्या प्रश्नांवर हद्दवाढीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। गेल्या 20-1 वर्षापासून आघाडीचंच राज्य या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। आपण काय सांगाल? हद्दवाढीचा प्रश्न आहे। मी TB पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस। हद्दवाढीचा प्रश्न आहेच, त्याबरोबर ऊस दराची जी आंदोलनं होतात त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत। कारण काय होतं, आंदोलन प्रयत्न केले पाहिजेत परंतु इथं राष्ट्रवादीचेच मंत्री आहेत, सत्ता पण बरेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर कायमस्वरूपी त्याच्यावर यंत्रणा उभी राहिली पाहिजे। आंदोलन होऊ द्यायचं आणि मग नंतर त्याच्यावर तोडगा उभी राहिली पाहिजे, परंतु सरकारमध्ये तर आपणच आहे। तेच आपण काय सांगाल काँग्रेसचे नेते म्हणून? हद्दवाढ झालीच पाहिजे, कारण मी महापौर म्हणून महानगरपालिकेत काम केले। 25 वर्ष मी नगरसेवक म्हणून या महापालिकेत निवडून आलो आहे। कोल्हापूरची हद्द जे 1972ला जो ठराव झाला त्याच्या पलीकडे काय हद्द वाढलेली नाही। सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा त्याच मागण्यात कुठेतरी सत्ताधारी कमी पडले का? कमकुवत नेतृत्व आहे का इथं? नाही, सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले गेली 25 वर्ष या प्रश्नावर फक्त राजकारण करतात। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका समोर आले की हा प्रश्न पेटवला जातो आणि निवडणुका झाल्यानंतर हा प्रश्न शांत केला जातो। याच्यामध्ये स्पष्टपणानं कोल्हापूरच्या बाबतीमध्ये राजकारण घडत आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून राज्याकडनं सुद्धा कोणत्याही प्रकारचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजपर्यंत दिलासा मिळालेला नाही आणि मिळण्याची कोणतीही खात्री नाही। म्हणून कोल्हापूरचे प्रश्न, सर्व प्रश्न हे कोल्हापूरची आम जनता एकत्र येऊन आंदोलन करूनच सोडवते। संभाव्य उमेदवार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे जे ओळखले जातात ते धनंजय महाडिक सुद्धा या ठिकाणी आहेत। धनंजयजी, या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करतोय। पत्रकार सरांनी पण अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेत। कसं बघता या सगळ्या प्रश्नांकडे आपण? कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक सर्वात सधन जिल्हा आहे। सर्व स्तोत्र संपूर्ण, भरपूर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश आणि फार कर्तबगार लोक या कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेले आहेत। अगदी खेळाडूंपासून सायंटिस्टपर्यंत इथं निर्माण झालेले आहेत। पण एवढं सगळं असूनसुद्धा या जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये झालेलं नाही। डाव्या आघाडीमध्ये काम करणारे एक ज्येष्ठ या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, माझ्या डाव्या बाजूलाच ते बसलेले आहेत। आपण काय सांगाल या प्रश्नावर? मी कॉम्रेड रघुनाथ कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सचिव। एकंदरीत हद्दवाढी झाली पाहिजे, हद्दवाढ होऊ नये याच्यासाठीच काँग्रेसचे पुढारी किंवा जे काही आमदार असतील ते प्रयत्न करतात, कारण त्यांना मतदार संघ त्यांच्यापासून दुरावतोय अशी त्यांना भीती वाटते। दुसरा प्रश्न इथं सांगितलं की शाहू महाराजांचं नाव घेतो। शाहू महाराजांनी शिक्षणाची जी काही गंगा आणली किंवा शाहू महाराजांनी 1917 साली
की सक्तीचं शिक्षण केलं, परंतु हे शिक्षण सक्तीचं करूनसुद्धा इथं कोल्हापूर महानगरपालिका किंवा ह्या ज्या सरकारी शाळा आहेत ह्या मोडकळीच काढायच्या आणि त्या खाजगी माध्यमातून द्यायच्या, अशा पद्धतीने इथं राजकारण चाललेलं आहे. उद्योजक म्हणून कोणत्या समस्या प्रामुख्यानं आपल्याला भेडसावतात? आम्हाला प्रामुख्यानं जे नाव, परिचय. मी दिनेश बुदले. प्रामुख्यानं आम्हाला विमानतळाचा प्रश्न हा सतावतोय, कारण कोल्हापुरात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये रस्ते आणि विमानतळ आणि मोठमोठे उद्योग इथं नसल्यामुळं कोल्हापूरचा विकास खुटतोय असं मला वाटतंय. आम आदमी पार्टीचे सुद्धा या ठिकाणी स्थानिक नेते आहेत. सर्व पक्ष या ठिकाणी विकास करण्यास अपयशी ठरलेले आहेत आणि सर्व पक्ष, शिवसेना भाजप असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून विकास रखडला असं म्हणतात. मी पद्माकर कापसे, कोल्हापूर शहर आम आदमी पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून बोलतो. यापूर्वी या सर्वच राजकीय पक्षांनी फक्त निवडणुकीच्या पूर्वी विकास कामांचा डोंगर फक्त त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मांडत असतात, परंतु निवडणूक झाल्यानंतर हे सर्वच राजकीय पक्ष, मग काही सत्तारूढ असतील किंवा विरोधक असतील, ते सर्वच मला वाटतं आहे समाजाबद्दल त्यांची कोणती आस्था राहिलेली नाही आहे. संवेदनाहीन हे सगळे लोक असंवेदनशील झालेत लोक, असंवेदनशील आणि कोणतंही गांभीर्य या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींना नाही असा दावा त्या ठिकाणी आम आदमी पक्षाकडनं येतं. काही महिला भगिनी या ठिकाणी आपल्याशी कनेक्ट झालेल्या आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय आपण सांगाल, कोल्हापूरच्या या विकास कामांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय, कोणते महत्त्वाचे मुद्दे गृहिणी म्हणून आपल्याला फेस करावे लागतात? मुख्य म्हणजे महागाईचा प्रश्न आहेच, तो सरकारनं आमच्या समोर आणून ठेवलेला आहे. कारण गृहिणी म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं. भाज्या वाढलेल्या आहेत, भाज्यांचे दर अगदी भडकलेले आहेत. गॅसचे आम्हाला सांगितलं नाही, आम्ही दर कमी करतो, हे करतो, पण आमच्या तोंडाला पानं पुसतात ही लोक. रॉकेल, गॅस, गहू, तांदूळ, रेशनिंगवर ही लोकांना काय मिळतच नाही आहे. आज सरकार हे देतो, ते देतो, कमी दराने देतो, ह्या दराने देतो, पण ज्या वेळेला इलेक्शन येते त्यावेळेला मात्र सरकार ठप्प झालेलं असतं. आणि आता महिलांना इतके प्रश्न जीवन म्हणजे संसारामध्ये अडचणीला येतात की घरात काय लागते आणि काय नाही हे ह्या एका महिलेलाच माहीत असते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुद्धा नेते या ठिकाणी आहेत. ऊस दराचा प्रश्न सातत्यानं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो. हिंसक आंदोलनं प्रसंगी होतात. कुठेतरी राज्यकर्ते गांभीर्यानं घेत नाहीत. तुम्हाला दरवेळी ऊस दरासाठी आंदोलन करावं लागतं. ऊस दराच्या संदर्भात हिंसक आंदोलन झाले, याला कारणीभूत सत्तारूढ पक्षाचे लोक आहेत, हे आता वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आणि यांच्या राजकारणाची मतासाठी जोगवा मागणारी ही जी मंडळी सगळ्या यांना जागा दाखवायचं काम शेतकऱ्यांनी केलेलंच आहे. स्थानिक भाजपाचे नेते पण या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. ह्या कोल्हापूर शहराला आजपर्यंत आंदोलनाशिवाय काय मिळालेलं नाही आहे. आज इथली जशी राजकीय इच्छाशक्ती ही कमी आहे, राजकीय इच्छाशक्ती कमी आहे की फक्त हेव्यादेवाचं राजकारण करतात. इथं सगळ्यांनी हेवेदेव बाजूला ठेवून विकास काम केलं, कारण आता ही थेट पाईपलाईनचा विषय असेल, टोलचा विषय असेल, हा कुठल्याही राजकीय नेत्यांनी सोडवलेला नाही आहे. हा विषय ह्या कोल्हापूर शाहूनगरीच्या जनतेच्या आंदोलनाच्या रेट्याने हे प्रश्न आंदोलनाच्या रेट्याने अनेक प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. टोलचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा उपस्थित केलेला आहे, त्याच मुद्द्यावर आपण घेणार आहोत. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम आदमी पक्षाचं केजरीवालांनी दिल्लीमध्ये स्थापन केले, परंतु त्याच्या पूर्वीपासून काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी काय आपण या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने. माझं नाव बाबा इंदुलकर. 2009 सालापासून आम्ही कोल्हापुरामध्ये कॉमन मॅन म्हणून सामाजिक संघटना चालवतो. मी मग आत्ता चर्चेमध्ये सर्व वक्त्यांचं मी ऐकलेलं आहे. 50 वर्ष कोल्हापूर मतदारसंघातनं जे खासदार निवडून आले त्या लोकांना आपलं खासदार म्हणून काय कर्तव्य आहे हेच मुळात कळलेलं नाही. खासदार हा ह्या देशातल्या अपेक्स लॉ मेकिंग बॉडीचा जो सभागृहाचा तो सदस्य असतो. देशाचं आर्थिक, परराष्ट्र, इकॉनॉमिकल धोरण ठरवायचं असतं. आमच्या 50 वर्षाच्या प्रतिनिधी करणाऱ्या माणसांना ह्यातलं म्हणजे 12 कडीमधलं पहिलं अक्षर माहीत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. जवळपास 100हून अधिक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि म्हणून संभाव्य उमेदवार या ठिकाणी महाडिक जे आहेत, विकासाची ब्ल्यूप्रिंट त्यांनी ठेवली आहे किंवा संभाव्य अजून कोणी उमेदवार असतील त्या सगळ्यांना या कोल्हापूरकरांच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर नक्कीच गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मंगेश चिवटे, कोल्हापूर.